अजित पवार बोलतायत, आपण थेट जाऊया। हे दृश्य आपण पाहतोय अजित पवारांचे। अजित पवार खरं तर मागचे 48 तास हे माध्यमांसमोर आलेले नव्हते। त्यानंतर आता ते नागपुरातील आपल्या शासकीय निवासस्थानाच्या बाहेर आलेले आहेत। कार्यकर्त्यांची मोठी गर्दी अजित पवारांना भेटण्यासाठी म्हणून पाहायला मिळते। अजित पवार यांची तब्येत ठीक नसल्याने ते माध्यमांसमोर आले नव्हते, किंबहुना ते समोर आलेले नव्हते अशी माहितीही त्यांच्या नेत्यांनी दिली। त्यानंतर आता अजित पवार हे आपल्या शासकीय निवासस्थानाच्या बाहेर आलेले आहेत आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी अजित पवारांना भेटण्यासाठी केलेली आहे। तब्बल 48 तासांनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे माध्यमांच्या कॅमेरामध्ये दिसत आहेत आणि त्या माध्यमातून तुमच्यापर्यंत अर्थात प्रेक्षकांपर्यंत पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर अजित पवार हे पाहायला मिळत आहेत। कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी त्यांना भेटण्यासाठी केलेली आहे। खरं तर पहिल्या 2 दिवसात अजित पवार हे विधान भवनाच्या विधिमंडळाच्या कामकाजात सुद्धा सहभागी झालेले दिसले नव्हते। त्यानंतर आज अजित पवार विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होणार आहेत असं समजतंय। बहुधा ते आता विधिमंडळाकडेच निघाले असावेत। हे दृश्य आपण पाहतोय, लाईव्ह दृश्य आहेत, थेट प्रक्षेपण नागपूरमधील अजित पवारांच्या शासकीय निवासस्थानाच्या बाहेरची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। अजित पवार हे 48 तासांनंतर माध्यमांसमोर आलेले आहेत। कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी, कार्यकर्त्यांनी खरं तर अजित पवारांना भेटण्यासाठी मोठी गर्दी केली आहे। आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। जितेंद्र, 48 तासांनंतर अजित पवारांना माध्यमांसमोर अजित पवार आलेले आहेत, अजित पवार पाहायला मिळत आहेत, कार्यकर्त्यांनी सुद्धा मोठी गर्दी केली आहे। नक्कीच, कारण आता अजित पवार हे आपल्या खोलीच्या बाहेर निघालेले आहेत आणि कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात त्यांना भेटत असल्याचं आपल्याला चित्र दिसून येऊन राहिलेलं आहे। अजित पवार हे गेल्या 48 तासांपासून नॉट रिचेबल होते। त्यांना गळ्याचं इन्फेक्शन झालं, थ्रोट इन्फेक्शनमुळे ते आजारी होते। बोलण्याचाही त्रास होत असल्याचं त्यांच्या कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ते कोणाशीही भेटत नव्हते किंवा सर्व जे कार्यक्रम होते त्यांनी ते रद्द केलेले होते। मात्र ते दादा गेले कुठे, दादा नॉट रिचेबल का बरं झाले, त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते। आता दादा बाहेर आलेले आहेत, पहिल्यांदा कॅमेरा समोर येऊन राहिलेले आहेत दादा। अजित पवार आता आपल्या कार्यकर्त्यांशी भेटीगाठी घेत आहेत। अगोदर जे होते ते नियोजित ज्या भेटीगाठी होत्या त्या नियोजित भेटीगाठी घेतलेल्या आहेत, अपॉइंटमेंट घेऊन ज्या करण्यात आलेल्या होत्या। त्यानंतर आता जे सामान्य कार्यकर्ते आहेत त्या सामान्य कार्यकर्त्यांच्या भेटी आहेत ते दादा घेत असतात आणि ते आता इथे आपल्या भेटीगाठी वेळात अधिवेशनाच्या विधिमंडळासाठी रवाना होणार आहेत। मोठ्या प्रमाणात इथे गर्दी दिसून येत आहे। दादांना भेटण्यासाठी अनेक दूरदूरून लोक आलेले आहेत। केवळ नागपूरच नाही तर विदर्भातून आणि राज्यातीलही अनेक अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते दादांना भेटत आहेत आणि मोठी गर्दी आपल्याला इथे दिसून येऊन राहिलेली आहे। 48 तासानंतर दादा आता समोर आलेला आहे। दादांचं चित्र आपल्याला दिसून येत असेल टीव्ही समोर, तर कुठेतरी आजारी असल्याचं देखील आपल्याला दिसून येऊन राहिलेलं आहे। कारण झोप होत नव्हती, रात्री 3-3 वाजेपर्यंत जागणं होत होतं आणि नागपुरातील थंडी याचा हा परिणाम असल्याचंही सांगण्यात येत होतं। आता दादा माध्यमांसमोर आलेले आहेत। 48 तासानंतर दादा हे टीव्ही स्क्रीनवर दिसून राहिलेले आहेत, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत आणि त्यामुळे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी दिलासादायक बातमी अशीच म्हणावी लागेल। मात्र नेमकं कारण काय आहे, आपण कुठे होतो, काय करत होतो किंवा प्रकृती कशी होती किंवा इतर काही काय कारण होतं का, हे अखेर दादा स्पष्ट करतील। विक्रांत, नाही, अगदी खरं आहे जितेंद्र। त्याच्यामुळं अजित पवार हे स्वतः आता माध्यमांशी संवाद साधणार का, 2 दिवसापासून आपल्या प्रकृतीला नेमकं काय झालं होतं, आता प्रकृती कशी आहे याविषयी बोलणार का, सोबतच आपल्या पक्षात निर्माण झालेल्या नाराजीविषयी, छगन भुजबळ यांच्या नाराजीविषयी अजित पवार बोलणार का, हे सुद्धा पाहावं लागणार आहे। तर अजित पवारांच्या नेत्यांनी मात्र यापूर्वी जी माहिती दिली आहे त्या माहितीनुसार अजित पवार यांना थ्रोट इन्फेक्शन झालेलं होतं, घशामध्ये इन्फेक्शन झालं होतं आणि त्यामुळे ते आराम करत होते। बरं, नेत्यांनी असंही म्हटलं की अजित पवार हे अगदी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत काम करतात, नागपूरची ही थंडी वाढलेली आहे, त्यामुळे अजित पवारांच्या तब्येतीवर परिणाम झाला असावा असं सुद्धा नेत्यांनी म्हटलंय। मात्र त्यानंतर आता 48 तासांच्या विश्रांतीनंतर अजित पवार हे आपल्या शासकीय निवासस्थानातून बाहेर आलेले आहेत। कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी म्हणून अजित पवार बाहेर आलेत। कार्यकर्त्यांनी सुद्धा मोठी गर्दी केलेली आहे। तर काही नियोजित भेटी होत्या, ज्या अपॉइंटमेंट्स ठरलेल्या होत्या, त्यांची भेट ही अजित पवारांनी आधी घेतली आणि त्यानंतर कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी अजित पवार हे शासकीय निवासस्थानाच्या बाहेर आलेत। ही लाईव्ह दृश्य आहेत नागपूरमधील अजित पवारांच्या शासकीय निवासस्थानाच्या बाहेरची। ही लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। तर कार्यकर्त्यांची भेट झाल्यानंतर अजित पवार हे विधिमंडळाच्या कामकाजासाठी म्हणून विधिमंडळाकडे रवाना होतील, विधान भवनाकडे रवाना होतील। खरं तर
हिवाळी अधिवेशन 2024 या वर्षातलं हिवाळी अधिवेशन हे सध्या सुरू आहे. आजचा हा हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. त्यानंतर पहिले 2 दिवस अजित पवार हे या कामकाजाला उपस्थित नव्हते. उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार, शिस्तप्रिय असलेले अजित पवार, उत्तम प्रशासक म्हणून ज्यांची ओळख आहे असे असलेले अजित पवार हे पहिले 2 दिवस विधिमंडळाच्या कामकाजाला अनुपस्थित होते आणि त्यामुळे अर्थातच राजकीय चर्चा या रंगलेल्या होत्या. सोबतच त्यांच्या पक्षामध्ये जी नाराजी निर्माण झाली आहे त्यामुळे अजित पवार अनुपस्थित होते का असा सुद्धा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र आता 48 तासांनंतर अजित पवार हे पुन्हा एकदा माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर आलेले आहेत आणि थोड्याच वेळात ते विधिमंडळाकडे सुद्धा रवाना होणार आहेत अशी सुद्धा माहिती मिळते. ही लाईव्ह दृश्य आत्ताच्या घडीला आपण पाहतोय. अजित पवारांना भेटण्यासाठी म्हणून नागपुरातील, विदर्भातील आणि राज्यभरातील त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे नागपूरमधील अजित पवारांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर जमल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मोठी गर्दी ही कार्यकर्त्यांकडून केल्याची ही दृश्य आपण पाहतोय. 48 तासांनंतर अजित पवार हे माध्यमांसमोर आलेले आहेत, माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर आलेले आहेत. मात्र अजित पवार हे माध्यमांशी संवाद साधणार का? मागचे 48 तास नेमकं काय घडलं? कारण या 48 तासांच्या दरम्यान अजित पवार दिल्लीला गेलेत अशी सुद्धा काही वृत्त आली होती. त्यामुळे आपण खरंच दिल्लीला गेलो होतो की आपण नागपुरातच होतो? आपल्या तब्येतीला नेमकं काय झालं होतं? आता तब्येत कशी आहे? या संदर्भात अजित पवार माध्यमांशी बातचीत करणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. अजित पवार हे आता आपल्या शासकीय निवासस्थानाकडून विधान भवनाकडे निघतायत. विधिमंडळाच्या कामकाजामध्ये आज तिसऱ्या दिवशी, अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी अजित पवार सहभागी होण्यासाठी म्हणून अजित पवार निघतायत आणि त्याची लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी ही अजित पवारांना पाहण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी म्हणून केलेली आहे. अनेक कार्यकर्ते ही आपली काही कामं घेऊन येत असतात, कोणी फाईल्स घेऊन येत असतात आणि तशी सुद्धा दृश्य आपण पाहतोय. कार्यकर्ते हे अजित पवारांना भेटण्यासाठी येत आहेत आणि त्याची लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण नागपुरातून पाहतोय. अजित पवार हे आता विधान भवनाकडे विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी निघतायत. गाडीमध्ये अजित पवार बसलेले आहेत. त्याचं थेट प्रक्षेपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी म्हणून आपण दाखवतो. अजित पवार हे आता विधान भवनाकडे रवाना झालेले आहेत. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी अजित पवार हे विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सहभागी होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता नागपूरमधील विधान भवनाकडे त्यांच्या शासकीय निवासस्थानातून रवाना झालेले आहेत. काही नियोजित भेटीगाठी झाल्यानंतर, कार्यकर्त्यांना भेटल्यानंतर अजित पवार हे आता 48 तासांनंतर माध्यमांसमोर आले आणि त्यानंतर ते आता विधान भवनाकडे रवाना झाले.